ढाल, प्रत्येक जण आपापले ढाल घेऊन लढतोय. उदय भानासारख्या सैतानाबरोबर लढायचं तर ढालीशिवाय काम नाही. कोण देणार, कुठून आणणार? कमरेचा शेला गुंडाळला हाताला. जिथं ढाल नाही तिथं कमरेचा शेला हाताला गुंडाळला. कापड चिंदी चिरगुट उदय भान. हे युद्ध संपणार नाही. आमच्या हातातली ढाल गेली म्हणून काय, आमची मुंडकी कापली तरी काम फत्ते केल्याशिवाय तानाजी माग सरत नाही. वाचा आपुल्या झेलू लागला तो प्रहार. उदय भानाने अति उग्र हातावरी वार केला. राम राम. उदय भानाने सरसावला. त्याला बरं वाटलंय, ढाल तर तुटली ना. सरसावून वार केला. शेला गुंडाळलेला हात तानानं पुढा केला. वामहस्त केला तुटून. तानाजी झाला बेभान. वज्र प्रयत्नानून वार केला शत्रूवरी. राम राम. पुन्हा वार त्याच शेल्यावर त्याच हातावर पुन्हा वार. उदय भान म्हणाला, कुठल्या मातीत जन्माला आलाय हा? शेल्यावर वार झेलतो. शेला रक्तबंबाळ झाला, हाताची बोट तुटली आणि उदय भानानं वार थेट डाव्या हातावर खांद्यावर केला आणि तानाचा हातही गळून पडला. मग स्कंदी नाभी पर्यंत गेला त्रिशोधी. मरता क्षणी उदय विंदी. आगाध गाय तानाजी शिर. राम राम. ढाल तुटली, शेला फाटला, हात तुटला. तानानं विचार केला, याला मारल्याशिवाय, या सैतानाला मारल्याशिवाय मा साहेबांना कोंडाला मिळणार नाही. सगळी शक्ती एकवटली. हर हर महादेव. तानानं सर्व दिशी उड्डाण केलं. उदय भान आणि उदय भानाच्या मानगुटीवर तानानं वार केला. ताना ज्याची ढाल तुटावी, शेला तुटावा, हात तुटावा, त्याचा वार. धन्य तुझी माय ताना उदयभान. पण जाता जाता या उदयभानाचा बी एक वार झेलावा लागेल. मरायच्या आधी उदयभानानं बी एक वार तानाच्या अंगावरती केला. आधीच माझा ताना अनेक वार झेलून रक्तबंबाळ झाला होता, कारण ढाल अर्ध्यावरती तुटली होती. एका बाजूला उदयभान गतप्राण झाला आणि मरणाऱ्या उदयभानाला बघून तानाजी म्हणाला, बस तू मेला म्हणजे आता ही कुत्री काही करणार नाहीत. माझे मराठे यांना सोडणार नाहीत. राजे, तुम्हाला दिलेला शब्द खरा करतो आणि हा ताना आता शेवटचा श्वास घेतो. वाचा. तानाजी वरी पडत गावे. तयाचा इली माला जीव. दोघेही योद्धा भीन एकाच वेळी निमाले.